हाय, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, केलेल्या लाईकसाठी खरंच तुमचे मनापासून आभार मानते. तर आणखीन एका दिवसाची मस्त छान अशी सुरुवात झालेली होती आणि सकाळी 7 वाजेला सिद्धीला जायचं असतं आणि मग तिला सोडून आल्यानंतर तिकडनं येताना दूध घेऊन आलेली होती. आल्यानंतर म्हटलं मस्त छान असा आधी सुरुवातीला चहा ठेवूयात आणि त्यानंतर मग दूध तापवायला ठेवते आहे एका साईडला. आज सकाळी उठायला जरा म्हणजे उशीरच झालेला, म्हणजे निवांतच थोडं, तर त्यामुळे बाकीची जी काही कामं होती ना ती राहिलेली होती. म्हणजे जसं की झाडू वगैरे मारणं, देवपूजा ही आज राहिलेलीच होती. तर त्यासाठी मग मी सुरुवातीला दूध तापवायला ठेवून दिलं. म्हणजे ही बाकीची कामं म्हणजे झाडझटक वगैरे जे काही आहे ते आवरून होईपर्यंत कमी गॅसवरती मग दूध व्यवस्थित तापून होऊन जातं. नाहीतर बऱ्याच वेळेला फुल गॅस ठेवला ना तर तिकडेच लक्ष ठेवावं लागतं आपल्याला सारखं, नाही तर मग उतूही जातं. त्यामुळे मी कमी गॅसवरती दूध ठेवून देते. म्हणजे दूध जोपर्यंत आपलं तापून होत आहे ना तोपर्यंत बरीचशी कामंही होऊन जातात आणि जरी दूध तापलं गेलं तरी ते उतूही जात नाही कमी गॅस असला की. नाहीतर ओतू गेलेल्या दुधापेक्षा किचन स्वच्छ करण्याचं जास्त दुःख आपल्याला वाटत असतं. त्यामुळे कमी गॅसवरती आपलं कामही होतं दूध एकदा ठेवून झालेलं असलं की, आणि बाकीची कामं मग आपल्याला आवरता येतात. नाहीतर किचन धुवूनच आपल्याला स्वयंपाकाला सुरुवात करण्याशिवाय पर्यायच नसतो. कारण खूप कडक वगैरे होऊन जातं मग गॅस ओटा म्हणा किंवा गॅस. तर आज ना मस्त मोगऱ्याला ना 2-3 फुलं आलेली होती छान अशी. मोगऱ्याच्या झाडाला 1-2 जरी फुल आलेलं असलं ना तरी पूर्ण बाल्कनीमध्ये ना छान असा मस्त मोगऱ्याचा सुगंध पसरलेला असतो. म्हणजे बाल्कनीमध्ये गेलो ना की मस्त असा सुगंध येतो फुलांचा. आणि देवांजवळ जरी ठेवलेले असले ना तरीसुद्धा घरातसुद्धा मस्त असा सुगंध येत असतो मोगऱ्याच्या फुलांचा. चला, त्यानंतर मी ना सकाळी अजून मिरच्या आणि कोथिंबीर घेऊन आलेली होती. कारण मला चटणी बनवायची होती, त्यासाठी लागणार होता आणि कोथिंबीर संपलेली होती. या दिवसाची जास्त दिवस काही टिकत नाही, कारण पिवळी पडते किंवा हे होते. त्याच्यामुळे वापर जरा जास्ती करून घेतलेलासुद्धा चांगला असतो कोथिंबीरचा. तर तेच इथे निवडायला घेतलेलं होतं. तशीच वरती पडूनसुद्धा ह्या दिवसाची, एक तर ती फ्रेश पण दिसत नाही जर पडू दिली तर, आणि फ्रीजमध्ये ठेवली तर खराब होते. त्यामुळे म्हटलं आधी कामांना सुरुवात करायच्या आधी निवडून घेते. म्हणजे एकदाचा नाश्ता वगैरे बनवायला सुरुवात केली की मग परत त्याच्यातून अजून कोथिंबीर निवडायला वेळ काढावा लागतो. काल मी सकाळी ढोकळ्यासाठी डाळ आणि तांदूळ हे भिजत घातलेलं होतं आणि मिक्सरमध्ये करून ते मी इथे फर्मेंट होण्यासाठी ठेवून दिलेलं होतं. 2 वाट्या याच्यासाठी मी तांदूळ घेतलेले होते. 1 वाटी चणा डाळ घेतलेली होती आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली होती. उडदाची डाळ सेपरेट भिजत घातली होती, एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच. अशा पद्धतीने हा जो ढोकळा केला ना तर खूप छान आणि मस्त होतो. ही माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे, त्या बनवतात दरवेळेस आणि छानसुद्धा लागतो. त्यांना म्हटलं मलाही सांगा तुमच्या पद्धतीने, बऱ्याच वेळेला त्यांच्या हाताचा खाल्लेला आहे आणि एकदा मी ट्राय पण केलेला होता, पण तेव्हा माझं काही यूट्यूब चॅनल वगैरे नव्हतं आणि छान झालेला होता. आता मी पुन्हा त्यांना परत रेसिपी विचारून घेतलेली होती की मला सांगा असं करून आणि मी बनवेल. तर आताही तांदूळ वगैरे भिजत घातले ना त्यावेळेस काही शेअर केलं गेलं नव्हतं. एखाद्या वेळेस जेव्हा अजून परत करेल तेव्हा दाखवेल तुम्हाला. या बॅटरसाठी ना उडदाची डाळ जी भिजत घालतो ना ती आधी सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यातनं चांगली बारीक अशी फिरवून घ्यायची मस्त बबल्स येईपर्यंत, आणि नंतर मग चणा डाळ आणि तांदूळ हे नंतर फिरवायचे. आता मी याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर आणि साखर हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं होतं. त्याचं वाटण याच्यामध्ये घातलेलं आहे आणि तेल घातलेलं आहे आणि हळद घातलेली आहे थोडीशी रंगासाठी. चवीपुरतं मीठ आणि चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने हा जो ढोकळा आहे ना तो खूप छान आणि मस्त होतो आणि उडदाची डाळ घातल्यामुळे ना चव पण छान येते या ढोकळ्याला. आज म्हटलं हे जे इडलीचं भांडं आहे याचा वापर तर जास्त होत नाही. बऱ्याच वेळेला तुम्ही बघितलंच आहे, कारण इडली घरातनं जास्त होत नाही. खास करून सगळ्यांना डोसाच आवडतो. तर याचा ना वापरच होत नाही कारण इडली बनत नसल्यामुळे. तर आज म्हटलं याला ढोकळ्यासाठी पण मस्त छान अशा प्लेट आहेत, याच्यामध्ये ढोकळा बनवूयात. याआधी मी एकदा बनवला होता वाटतं ढोकळा याच्यात. आता म्हटलं याच्यात ठेवूयात, कारण वस्तू असूनसुद्धा त्याचा वापरसुद्धा व्हायला पाहिजे. तर म्हणून म्हटलं याच्यात ठेवूया. ठेवून ठेवून तरी काय करणार आहे आपण या वस्तूंना. तर त्यासाठी म्हटलं आज ढोकळा याच्यातच बनवायचं ठरवलेलं होतं. गावाहून घेतलेलं आहे मी इडलीचं पात्र. ज्यावेळेस मी सुरुवातीला ना आपले कोथिंबीर वडी वगैरे बनवायची ना त्यावेळेस मला कमेंट होती, याच्यात मी बऱ्याच वेळेला बनवलेली आहे.
तर कुठून घेतलेलं आहे अशी कमेंट होती मला त्यावेळेस. तर मी गावाहूनच घेतलेलं आहे हे भांडं. तर सुरुवातीला आधी ना त्या प्लेटला तेल वगैरे लावून घेतलं आणि ज्यावेळेस आपल्याला ढोकळा आता टाकायचाच आहे ना, तेव्हा त्याच्यामध्ये खाण्याचा सोडा थोडा घालायचा. आणि जर आपल्याकडे म्हणजे भांडं छोटं असेल किंवा प्लेट छोटी असेल किंवा आपल्याला जास्त प्रमाणामध्ये बनवायचं नसेल आणि थोडं बॅटर अजून ठेवायचं असेल ना, तर जितक्या बॅटरचा आपण बनवणार आहोत ना ढोकळा, तितकंच बॅटरमध्ये वेगळं काढून त्याच्यामध्ये सोडा टाकायचा आणि बाकीचं तसंच ठेवायचं बाजूला. तर आता मला 2 याच्यामध्ये ठेवायचं होतं, त्यासाठी मी एकदाच सोडा टाकून दिलेला होता त्याच्यामध्ये. व्यवस्थित असं दोघं याच्यामध्ये टाकून एका साईडला पाणी तर आधी तापवायला ठेवूनच दिलेलं होतं आणि पाण्याला छान उकळी आली की मग लगेच याच्यामध्ये ढोकळा आपण ठेवून देणार आहेत वाफवण्यासाठी. सुरुवातीला आधी जी प्लेट ठेवते ना, तर तिला थोडा प्रॉब्लेमच होतो, कारण खालून पाणी वगैरे तापलेलं असतं. पाण्याला उकळी आलेली असली तर भांडं जे आहे ते गरम होऊन गेलेलं असतं आणि स्टीलची जी भांडी आहेत ना, ती जास्त प्रमाणामध्ये तापलेली असतात. आता एका साईडला मी ढोकळा वगैरे ठेवून दिलेला आहे आणि तोपर्यंत इकडे चटणी जी आहे ती करून घेणार आहे. त्यासाठी शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे. खोबऱ्याची वगैरे केली तरीसुद्धा चांगली असते किंवा आपण चिचाणी वगैरे करतो ना, तशा पद्धतीची पण आपण जर करून ठेवलेली असली ना, तर ढोकळ्यासोबत छान लागते. चिचाणीसुद्धा करायची आहे मला, पण आता सध्या खोकला आणि घशाचे प्रॉब्लेम वगैरे असल्यामुळे चिंच असूनसुद्धा चिंचेचं पन्हं वगैरे हे काही केलं जात नाही. ताक वगैरे थोडंफार घरामध्ये सगळे घेतात दुपारच्या टायमिंगला किंवा दही. पण चिंचेची गोड चटणी किंवा पन्हं वगैरे काही केलेलं नाही, कारण रिस्क नको. आधीच कसं तरी घसा जो आहे तो थोडाफार आता घशाला आराम पडलेला आहे, त्यामुळे ह्या गोष्टी काही होत नाही आहेत. मस्त शेंगदाणे वगैरे भाजून घेतले, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, अद्रक हे काही आहे ना सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं होतं आणि आपली चटणीला इथे तडका देऊन घेतलेला आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी जे ब्लाऊज दाखवलेलं होतं त्याची डिझाईन काही ताईंना खूप जास्त आवडली आणि त्यांनी कौतुकसुद्धा केलं की छान मस्त डिझाईन आलेली आहे आणि बसलीसुद्धा. खरंच छान मस्त वाटत होती ती डिझाईन आणि वरती लेस वगैरे लावली पाहिजे होती असं, पण लेसपेक्षा ना ते प्लेनच छान दिसत आहे, त्यामुळे त्याला लेस वगैरे लावलेली नाही आहे आणि मस्त वाटत आहे ते. आता चटणीलाही तडका वगैरे देऊन झालेला होता आणि ढोकळा तिकडे वाफवत आहे, तोपर्यंत वेळ होता. देवपूजा वगैरे करून झालेली होती आणि लेपन करून घेत आहे. बाकीची जी काही देवपूजा आहे ना, ती म्हटलं नंतर आवरली जाईल, पण लेपन आधी आपण करून घेऊयात. म्हणजे उंबरठ्याची पूजा वगैरे झाली की नाश्ता वगैरे केला की आपल्याला पुढच्या कामांना सुरुवात करता येते. त्यासाठी लेपन इथे करून घेत आहे, कारण लेपन जर राहिलं एकदाचं तर खूप जास्त उशीर होऊन जातो. आणि मला फेऱ्या तर खरं सांगते ना ताईंनो, इतकं बाहेर सारखं जा ये घरातला आवरा, बाहेर जा, खूप जास्त धावपळ वगैरे जी आहे ती सध्या चालू आहे. जोपर्यंत आता एक्झाम वगैरे होत नाही तोपर्यंत असंच चालू राहणार आहे. म्हणून मी कालच्या दिवशी व्हिडिओ पण मला टाकणं काही शक्य झालं नाही आणि बऱ्याच ताईंचं आता पारायण वगैरे सुद्धा असेल गुरुचरित्राचं. मला काही ते शक्य झालं नाही, कारण आपल्याला बाहेरचंही घरातलंही बघावं लागतं आणि त्याला कसं निवांत असं जरा वेळही पाहिजे, त्यामुळे ते काही शक्य झालं नाही. सेवा मात्र आपल्याकडून जेवढी होईल तेवढी करत राहायचं. नामस्मरण जे आहे ते करत राहायचं. स्वामी चरित्र सारामृताचं जे पठण आहे ना, ते मात्र मी करत असते. गुरुचरित्राचं पारायण करायची सुद्धा खूप जास्त इच्छा आहे आणि माझ्याकडे ग्रंथसुद्धा आहे. पण वेळेची कमतरता, कारण मुली जोपर्यंत त्यांचं ये जा वगैरे जे काही आहे ना ते करून घेत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी काही शक्य नाही आहेत. म्हणजे इच्छा असून सुद्धा ते आपल्याला करता येत नाही असं. तोपर्यंत आपल्या ज्या काही नित्यसेवा आहेत, ज्या काही आपण रोजच्या रोज थोडंफार धावपळीच्या युगातून काढून जे काही आपण नामस्मरण करू शकतो ते जेवढं शक्य आहे तेवढं करत राहायचं. बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या वेळेनुसार होतील पुढे. तर ढोकळा मस्त छान असा तयार झालेला होता आणि एका साईडला इथे मी तडका तयार करून घेतलेला आहे याच्यावरती देण्यासाठी. जोपर्यंत हा पूर्णपणे थंड होत नाही ना तोपर्यंत याला काढायलाच घ्यायचं नाही आणि व्यवस्थित असा थंड झाला ना की मग छान निघतो. आता जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची याचा मस्त छान असा तडका इथे तयार करून घेतलेला होता आणि तो आता याच्यावरती टाकणार आहे आणि एक नंबर ढोकळा झालेला होता. छान होता. फक्त थोडा अजून मी याच्यामध्ये ना सोडा अजून घातला असता ना तर अजून छान झाला असता तो आणि चवीला तर मस्तच झाला होता. एखाद्या वेळेस तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हे सगळं ना 9:30 पर्यंत आवरून सगळं क्लिअर करावं लागतं आणि मग त्यानंतर पुढे परत 11-12 असाच टाईमपास चालतो आणि सध्या कामांना पण उशीरच होत आहे. सध्या रुटीन सगळं इकडच्या तिकडे विस्कटीत झालेलं आहे. माहीत नाही आता कधीपर्यंत हे असं सगळं चालेल.
पण कितीही उशीर झाला, पण ज्या त्या वाराच्या दिवशी जे ते आपल्याला करायचं आहे ना, ते मात्र त्या दिवशी करूनच घ्यायचं. तर ते मात्र माझं ठरलेलं असतं की गुरुवार होता आणि त्यानंतर परत कसं आज स्वामींचा अभिषेक वगैरे तर सकाळीच सगळं झालेलं होतं, पण कलश मात्र भरायचा राहिलेला होता. कारण घासून वगैरे घेणं ते करणं त्याच्यात सकाळी खूप जास्त उशीर जातो आणि कलश घासायचा असला त्या दिवशी मी दिवा वगैरे देवांचं जे काही तांब्या वगैरे भरून ठेवलेला असतो ते, देवांची घंटा हे सगळं जे आहे ना ते त्या दिवशी घासून घेत असते. देव वगैरे एवढे जास्त क्लीन करायला प्रत्येक वेळेस आपल्याला काही शक्य होत नाही, पण जे काही वरचेवर आहे ते आपण क्लीन करून घेऊ शकतो. तेवढं मी या दिवशी गुरुवारी, मंगळवारी वरचेवरती देवघराची क्लिनिंग चालूच असते. आणि मंगल कलश इथे पूजून घेतलेला आहे आपला. मंगळवारी, गुरुवारी थोडाफार वेळ काढून मंगल कलश छान मस्त स्वच्छ करून किंवा आठवड्यातून परत अजून एखादा दिवस मिळाला की त्या दिवशी व्यवस्थित स्वच्छ करून देवघरातला जो कलश आहे ना तो पूजून घेत असते. आजची मस्त छान अशी देवपूजा झालेली होती. उंबरठ्याची पूजासुद्धा झालेली होती. रांगोळी काढायची राहिलेली होती. रांगोळी मात्र मी दुपारी 1 ते 1:30 वाजेपर्यंत रांगोळी काढायला मला वेळ मिळालेला होता. खूप उशीर झालेला होता. उंबरठ्याची पूजा सकाळी करून घेतलेली होती. जेव्हा लेपन झालं ना त्यावेळेस लगेच. काही कामं अशी असतात ना की आपल्याला ती कंप्लीट करून घेण्याशिवाय दुसऱ्या कामांची जी सुरुवात आहे ना ती करा. म्हणजे नियोजन असतं ते आपलं की हे काम झालं की ते काम करूयात असं प्रत्येकाचं ठरलेलं असतं रोजच्या रोज आपलं. तर तसंच माझंही आधी मी काय केलं, झाडून पुसून वगैरे आतमधलं जे काही किचन क्लिनिंग वगैरे करून घ्यायची होती ना ती मला आधी करून घ्यायची होती. त्यामुळे रांगोळी म्हटलं उशिरा काढली तरी चालेल, लेपन आपलं झालेलं आहे जाऊ द्या. नाही तर बऱ्याच वेळेला काय करते, सकाळी आधी रांगोळीसुद्धा काढून घेते मी लवकर, जर मला स्वयंपाकाला वगैरे जास्त उशीर होणार असला तर. पण काही वेळेला जर किचनच्या कामांमध्ये आपण अडकून गेलो ना तर आपल्याला वाटतं की आधी हेच काम आपण कंप्लीट करून घेऊयात. तर असं काही आपलं कधी-कधी रुटीनमध्ये होत असतं. पण एकदाचं बाहेरचं सुद्धा जर आपलं सकाळी आवरून झालेलं असलं ना की मग नंतर आपल्याला बाहेर काही बघायची गरज पडत नाही, असं सुद्धा असतं. पण काही वेळेला आपण अशा पद्धतीने लवकर होईल का, तशा पद्धतीने लवकर होईल का, असं आपल्या कामांचं नियोजन जे आहे ते आपण करत असतो. चला, मस्त छान अशी रांगोळी जी आहे ती इथे काढून घेतलेली होती. आणि उंबरठ्यावरती लेपन आणि रांगोळीचं जे काही आहे, मंगळवार, गुरुवार हे 2 वार ठरलेलेच आहेत. त्या दिवशी नित्यनियमाने हे लेपन आणि रांगोळी जी आहे ती काढून झालीच पाहिजे. कितीही उशीर होऊ द्या किंवा काही होऊ द्या. मग लेपन मात्र सकाळी करत असते आणि उंबरठ्याची पूजासुद्धा करून घेत असते. कारण जास्त उशीर झाल्यानंतर पण ह्या गोष्टी काही करू वाटत नाही. तर मस्त छान अशी रांगोळी इथे माझी काढून झालेली होती. साधी सिंपल का असेना पण उंबरठ्याची शोभा रांगोळीने वाढत असते. तर चला ताईंनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, हाईपही करा आणि असेच आपले रोज येणारे नवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूयात आपण उद्याच्या छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.